नमस्ते ग्रँड मास्टर अनुराधा. आत्मा नमस्ते मॅडम. मॅडम मी अनुराधा खराडे हं, इचलकरंजीवरून आहे. मी रेकीला जॉईन झाले म्हणजे ना थोडंसं डिप्रेशनमध्ये गेले असताना मी तुमचं एक सेशन बघितलं युट्यूबला. अचानकच आलं होतं ते मला, की जादूचा दगड असं होतं हं, ते, की दगडाला तुम्ही सांगा. आणि मग मला ना त्या रात्री असं वाटलं की तुम्हाला आपण फोन करून विचारूया की यातनं बाहेर पडता येते का आपल्याला. तर मी दुसऱ्याच दिवशी तुम्हाला फोन केलेला आणि जुलैच्या शेवटच्या दिवशी ना बॅच चालू झालेली रेकीची नवीन. मग तुम्ही बोलल्या की एकच दिवस झालाय, तुम्ही जॉईन व्हा आणि होईल सॉल्व. आणि मी मग 1 ऑगस्ट पासून बसले सेशनला मॅडम. मला हेल्थचा प्रॉब्लेम होता, म्हणजे मला हायपोथायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. भरपूर प्रॉब्लेम होते मॅडम त्यावेळी मला. आता कमी झालेत. हं. परत हार्निया झाला होता त्यातच मला. परत युटेरसला म्हणजे सिस्ट होतं. कोलेस्टेरॉल माझं बॉर्डर लेवलला गेलेलं होतं. अशा हो, कंडिशनमध्ये मी जॉईन झाले. आणि एक 7-8 दिवसात ना मला फरक जाणवायला लागला माझ्यात. मी अशी दिवसभर अशी झोपून असायचे मॅडम. काहीच करायचे नाही, लोळत असायचे. 7 वाजले काय आणि सगळे म्हणजे किती वाजले तरी मला सारखंच असायचं. दिवस पण सारखा आणि रात्र पण सारखी. म्हणजे दिवसभर पण जागायचे, रात्रभर पण जागायचे आणि काम तर काहीच करायचे नाही मी. आणि असं कुठल्या तरी विचारात मग्न असायचे माझ्याच मी. हो, पण 7-8 दिवसात ना फरक जाणवायला लागला मॅडम, की एक हो, स्थिरता आली. आणि जे हं, धडधड होत होती ना पहिला, सगळ्यात म्हणजे छातीतली धडधड कमी झाली. जी हं, भीती किंवा आत्मविश्वास तो वाढायला सुरुवात झाली. मग 3 हे झाले ना आपले, 3 डिग्री मी कंप्लीट केल्या आणि आपला हं, फोन झाला. तर तुम्ही त्यावेळी मला बोलला की ग्रँडमास्टर नंतरची अनुराधा एक वेगळीच असणार आहे. तर मला काहीच माहिती नव्हतं, काय कोणाशी ओळख नाही माझी जुन्या ग्रँडमास्टरची, किंवा एक मॅडम बोलल्या ह्या शब्दावर आणि तुमच्यावर माझी एक श्रद्धा बसली होती. त्या खातर मी ग्रँडमास्टर करायला घेतलं. मला काहीही माहिती नव्हतं की काय असते हे म्हणून. तर हं, हळूहळू ना जसे ध्यान झाले ना, मृत्यू ध्यान झालं आपलं, त्याच्यानंतर तर मला खूप बदल जाणवला. म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य हे आता तर संपलेलंच होतं ना सगळं. पण आता हे एक बोनस, हे कसं जगायचं हे आपल्या हातात आहे ना आता इथनं पुढं. हे मला हं, जाणवलं त्या दिवशी. किंवा माफी मागणे. माफी हं, मागायच्या सेशनला तर मॅडम मला पायातून क्रॅम्प्स यायचे, की माझं चुकलंच नाही तर मी का माफी मागायची असं मला वाटायचं. प्रत्येक हं, नात्याची आपण माफी मागितली तर नंतर नंतर हलकं वाटायला लागलं. जसं आपण माफी मागतो ना तसं आपण हलकं हलकं होत जातो. आणि असं रिलॅक्स वाटायला लागलं मला, की ठीक आहे, नाही चुकलं आता, नाही चुकलं तर मागचं काहीतरी प्रारब्ध होतं, त्यात आपलं चुकलं होतं, त्याची आपण माफी मागितली आणि आपण मोकळे झालो. असं एक इतका इतका बदल ग्रँड मास्टरला आल्यानंतर माझ्यात भरपूर बदल झाला मॅडम. हं, अ, त्याच्यानंतर मग काय झालं, की मला एक लक्षात आलं, की माझ्यातली एनर्जी कुठेतरी कमी पडत होती. त्यामुळं माझे प्रॉब्लेम जास्त होते. हं, जशी माझी एनर्जी लेवल वाढली ना, तशी आजूबाजूच्या परिस्थितीशी समजावून घेण्याची माझी क्षमता वाढली. हं, माझी एक लेवल वाढली. हां. आणि मग आजूबाजूच्या वातावरणाशी मी जमवून घ्यायला लागले, बोलायला लागले आजूबाजूच्या लोकांच्या सोबत, माझ्या मित्र-मैत्रिणींच्या सोबत कनेक्ट व्हायला लागले. हं, मी अशी बोलायची नाही. कोण ओळखीचं दिसलं की तोंड बाजूला करून जायचे मॅडम मी. असं हं, व्हायचं. ते मी हं, बोलायला चालू केलं. हं, परत माझा कामातला इंटरेस्ट वाढला. अगदी घरातलं छोट्यातलं छोटं किंवा मोठ्यातलं मोठं कुठलंही काम असू दे, पण ते मला नकोच वाटायचं. एक करायचं म्हणून आपलं करायचं. हं, असं जे होतं ना, ते बदललं. हं, मी काम करायला लागले आणि त्यात इंटरेस्ट घ्यायला लागले मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरेस्ट वाढला. खुश राहायला लागले. परत मी काय करायची, रात्रीचं दुसऱ्या दिवशीच्या भीतीनं दुसऱ्या दिवशी काम होणार नाही, डबा होणार नाही मुलांचा म्हणून रात्री उशिरापर्यंत जागायची. अ, असं वाटायचं की उद्याचा डबा होतोय की नाही. भले मग तो 11 वाजता का असेना, पण मला वाटायचं होणारच नाही माझ्याकडून. आणि मी हं, रात्रभर जागायचे आणि सगळे ज्यावेळेला उठतील त्यावेळेला मला झोप यायची, असं व्हायचं. हं, पण हं, ना आता असं होतं की ते चक्रांचे मेडिटेशन केले ना मॅडम, की मी रात्री निवांत झोपते. हं. सकाळी अर्धा तास जरी असला ना तरी अर्ध्या तासात आपण करू शकतो, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आला. आणि ते होते. होते मॅडम, व्हायला लागले.
व्हायला हम्म. लागले आता. मला अनुराधा ताई तुम्ही अनुभव शेअर केला होता सेकंड की थर्ड डिग्री मध्ये आठवते तुम्हाला? मॅम मी हो कुठल्या मॅडम. तरी एके दिवशी काय होतं तर मला 4 वाजतापासून स्वयंपाकाला बसली तर रात्रीपर्यंत मला स्वयंपाक करावा लागतो. असं तुम्ही म्हटलं हो होतं. मॅडम. हं, हो, हो. खरं होतं ते. म्हणजे असं हं, काहीतरी असलं ना, आता उदाहरणार्थ की संकष्टीच होती तेव्हा, हं, तर हं. संकष्टीच्या दिवशी मी 3-3:30 रेंज फोन आला असेल. अनुराधा थोडासा आवाज गेला तुमचा. अनुराधा. हो. हं. संकष्टीपासून तुमची रेंज गेली होती परत बोला. हो, म्हणजे मी काय करायचे दुपारपासूनच जेवण करायला लागायचे. काहीतरी एखादं स्पेशल काय असलं तर. की हे होणार नाही आपल्याकडून, ते व्यवस्थित झालं पाहिजे. असं हं, म्हणून मी अतिच त्यात अडकून बसायची आणि मग दुसऱ्या गोष्टी म्हणजे चिडचिड व्हायची माझी. मध्ये कोण आलं की मुलांना रागवणे वगैरे. असं हं, एक समाधानच नव्हतं मॅडम कुठल्या गोष्टीचं. हं. ते मी स्वतःचीच आता माझ्या आजूबाजूची परिस्थिती नाही बदलली, पण मी बदलले. खूप सुंदर. परिस्थिती तशीच आहे, पण मी बदलले मॅडम. आता असं झालंय ना, की मला प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट आलाय. आता परिस्थिती कशी जरी असली, तरी मी हं, खुश राहू शकते. माझा दिवस कसा घालवायचा हे मी स्वतः ठरवते मॅडम. आज मला काय करायचंय हे मी स्वतः ठरवते. आणि कधी-कधी एखाद्याला मला असं वाटलं, की मला हे नाही करायचं, तर ते हं. धाडस माझ्यामध्ये आलंय, की मी हे सांगू शकते, की मी नाही करणार. हे पण माझ्यात नव्हतं. मी अशी असं गोंधळात असायचे. होय म्हणू की नाही म्हणू? ते मला सुचायचं नाही, समजायचं नाही. ते आणि खरं माझ्यात तर बदललं. अनुराधा तुमचं शिक्षण मला वाटते अनुराधा बी-फार्म झालेले आहेत. हो मॅडम, हो. अनुराधा बी-फार्म झालेल्या आहेत. पण ना हा जो प्रॉब्लेम आला हा वारंवार इच्छा मारल्या गेल्या आणि भावना दाबल्या गेल्यामुळे आला होता. आणि जसं हो, आपण आता ही ग्रँडमास्टरची हीलिंग करू ना अनुराधा, आपण एकदम एक जसं आता श्वेतानी म्हटलं ना, की उडता पंखी पक्ष्यासारखं आपलं आयुष्य असं होणार आहे अधिकही पुढे. हं. होय ना. हो मॅडम, खरंच. आणि तुमचे खूप आभार. तुम्ही माध्यम झालात. काय तुमचं आमचं काहीतरी नातं नक्कीच होतं. शोधूया ना स्पेशल नातं मेडिटेशनमध्ये. काहीतरी होतं मॅडम. खरोखर. मेडिटेशन खरंच. करूया आणि शोधूया आणि आपण एकमेकींच्या कोण होतो तर. हो की नाही? होय ना मॅडम. खरं मला खूप आवडेल. खूप म्हणजे खूप. आणि इतका चांगला परिवार मला भेटला मॅडम. इतके प्युअर सोल, की म्हणजे आता नात्यामध्ये कुठं गेलं ना असं असतं, की जनरली असं, की तुझा मुलगा माझा मुलगा तुझ्या मुलापेक्षा किती सरस आहे किंवा मी तुझ्यापेक्षा कशी चांगली आहे. हे आमच्या रेखीमध्ये नसतंय. आमच्या रेखीमध्ये असं असतं, की सगळ्यांनी सुखी व्हायचं, सगळ्यांनी पुढे जायचं. जे कोण मागं राहील ना, त्याला हाताला धरून पुढे न्यायचं. सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, ही भावना मला इथं आल्यावर आली मॅडम. ग्रँड मास्टरला आल्यापासून आली. आणि मला ते खूप आवडते, की लिसनिंग पॉवर, की म्हणजे आपण दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही. मी काय करायचे मॅडम, समोरची एखादी व्यक्ती बोलते, तर त्याचा शब्द मी काटायचे आणि मी मध्येच बोलायचे काहीतरी. त्याला काहीतरी सांगायचं असायचं, पण ते मला लक्षात यायचं नाही, की मीच बोलायचे परत मग मध्ये-मध्ये असं. पण ते लिसनिंग पॉवर किंवा प्रेमपूर्ण करुणाभाव, की हं, सगळ्यांच्या बद्दल एक प्रेम वाटायला लागलं. हं, भले तो म्हणजे चोर जरी असला तरी असं लक्षात यायला लागलं, की तो चोरी का करतोय? तर त्याला त्याच्या आयुष्यात ते मिळालं नाही म्हणून तो चोरी करतोय. पहिला कसं व्हायचं, हां, हा चोर आहे, हा बाद आहे. असं म्हणजे राग यायचा. तर तो रागच निघून गेला मॅडम, की सगळ्यांच्या बद्दल एक प्रेम भावना वाटायला लागली. आणि तुम्हाला सांगते, की तुमच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले. शांत कसं राहायचं, संयम कसा बाळगायचा, कितीही विपरीत परिस्थिती आली तरी आपण डगमगायचं नाही. हे तुमच्याकडून म्हणजे काय मला ते गजानन महाराजांनीच पाठवलं मॅडम तुमच्याकडं. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत ना. त्यांनी बरोबर. मला तुमच्याशी जोडलं मॅडम. आणि तुम्ही म्हणजे मला असं आता सांगायचंय, की तुम्ही जे मेडिटेशन तयार केलेले आहेत ना, ते अगदी मॅडम अंतर्मनापासून केलेले आहेत आणि इतकं आम्हाला तुम्ही दिलंय, की ते शब्दात सांगता येत नाही. आमच्या मॅडमनी तयार केलेले मेडिटेशन हा एक परमानंद आहे आमच्यासाठी.
सगळ्यांच्यासाठी आमच्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये जेवढे जण आहेत ना, ते सगळे परमानंदामध्ये आहेत असं मी म्हणेन. आणि ब्रह्मांडाचे या गोष्टीसाठी जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत मॅडम. खरंच कमी आहेत. तुमच्याकडून काय शिकले मी, तर तुमच्याकडून मी कष्टाळूपणा शिकले. अ, कुटुंबाची काळजी कशी घ्यायची ते शिकले. स्वतःच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम कसं करायचं ते शिकले. परत कर्तव्य कसं पार पाडायचं आपलं ते शिकले. आपल्या कर्तव्याप्रती जागृत कसं राहायचं. मग कधी कधी असं भावना आड येतात, पण त्या भावना पण बाजूला ठेवायच्या आणि आपलं हं, कर्तव्य कसं पार पाडायचं ते मी हं. एक 10-12 दिवसापूर्वी पासून तुमच्याकडून शिकले. की तुम्ही किती टेन्शन मध्ये होतात तरी तुम्ही आम्हाला आमचं सेशन थांबवलं नाही, की एवढे माझे विद्यार्थी वाट बघतायत तर ते आपण केलं पाहिजे. हे मी तुमच्याकडून शिकले मॅडम. आणि आता तर म्हणजे खरंच तुम्ही गुरु नाही आहे, तर तुम्ही आई पण आहात आमच्या सगळ्यांच्या. आई पण आहात. हम्म. आणि मी म्हणेन की मॅडमचे मेडिटेशन म्हणजे काय, तर आमच्या मॅडमचे मेडिटेशन म्हणजे एक परमानंद, समाधान. मेडिटेशन म्हणजे स्वतःवर केलेलं प्रेम. मेडिटेशन म्हणजे भयमुक्त जीवन. मेडिटेशन म्हणजे स्वतःला शुद्ध करणे. मेडिटेशन म्हणजे शांती. मेडिटेशन म्हणजे आत्मविश्वास. मेडिटेशन म्हणजे भरभराट आणि स्वतःमधील देवत्वाची ओळख म्हणजे मेडिटेशन, असं मी म्हणेन मॅडम. आणि एक म्हणजे अ, मी कॉलेज सोडताना निरोप समारंभाच्या वेळी ना आमच्या माझ्या मैत्रिणीनं मला एक स्लॅम बुकमध्ये 5-6 ओळी लिहून दिल्या होत्या. त्या मला तुमच्यासाठी योग्य वाटतात. तर बरं. मी बोलू काय? बोलू देता का ग यांना? आणि किती बोलल्या अनुराधा, किती बोलल्या. एरवी पण एरवी मला अनुराधा एरवी अनुराधा ताईंचं बोलणं आपल्याला कधी ऐकायला मिळत नाही, पण आज एवढ्या भरभरून बोलतात आणि मेडिटेशन म्हणजे काय हो एवढं ना. सार भरपूरच खूप सुंदर सांगितलं मॅडमनी. येस. आणि ना अनुराधाने किती जमा केलं ग्रँड मास्टर मध्ये. एक ग्रँड मास्टर हो म्हणून ना. ना अनुराधाने स्वतःला खरंच माहितीये एक अनुराधा एक चॅलेंज होतं. ओके. माझ्या समोर की मला अनुराधाला कुठेतरी पोहोचवायचं होतं. आणि सुजाता सोबत आहेत अनुराधाच्या. मला वाटते की सुजाता हो ना, हो. म्हणून सुजाताने आता हे सुरू केलं आहे. तो वेळ फार वेगळा होता अनुराधासाठी. जेव्हा 3rd डिग्री हो पर्यंत मॅडम. अनुराधा आल्या होत्या. हो वेगळा हो. होता, खूप वेगळा होता. अनुराधा अ, ताईंना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ग्रँड मास्टर म्हणून आता तुम्ही जे काही ज्ञान मिळवलंय त्याचं तुम्ही एक इन्कम सोर्सच्या दृष्टीने कधी त्याबाबत काही असा विचार केलाय का? म्हणजे असं म्हणजे आपला एक हो आर्थिक केलाय. हा ते की असं विचार येतोय का तुमच्या मनात किंवा करायला हवा? हो येतोय ना ताई, येतोय. छान. हा. येत. सुजाताला काहीतरी बोलायचं आहे अनुराधाबद्दल. सुजाताने पटकन मला व्हिडिओ असं सुरू केला. बोलायचं आहे की खूप छान बोलल्या त्या आणि सगळ्यांच्या मला वाटतं भावना त्यांनी खूप छान पद्धतीने मांडल्यात. खूपच छान बोलल्यात त्या. तुम्ही दोघी सोबत होते का? थँक्यू ताई. 3rd डिग्री हो पर्यंत हो. सुजाता? सुजाताताई होत्या, बीनाताई होत्या, हं. दर्शनाताई, नक्कीच. हर्षाताई, अलकाताई, अरे! आम्ही सोबत होतो. अच्छा, अच्छा, अच्छा. हं. म्हणजे तर ह्या 2nd 3rd डिग्री पर्यंत त्या खूपच शांत होत्या, एवढं बोलत नव्हत्या. पण या वेळेला खूपच सुंदर बोलल्या त्या. हो, मला ना खरंच ग्रँड मास्टरचे जे ध्यान केले ना, हं, त्यातून खूप असं समाधान मिळालं. एक अंतर्मनाला शांती मिळाली माझ्या. हं, म्हणजे आपण काय जगत असतो आणि आपण काय असतो, वेगळंच असतो आपण. आणि आपण काय ते वेगळंच जगत असतो. म्हणजे कोणालातरी भेटलं तर त्याचा रागच येतो ना कधी कधी समोर. हं, म्हणजे बऱ्याच वेळेला यायचा. म्हणजे निगेटिव्ह गोष्टी पहिला दिसायच्या. आता तसं नाही. आता मुलगा शाळेतनं आला की पहिला कसं, "ए ते चप्पल सरळ कर रे तुझे." मग ती बॅग, आता मी म्हणते की ठीक आहे, नाही केलं ना राहू दे, काय फरक पडत नाही ना, एवढं काय होतंय असं. एवढा राग यायचं काही कारण नाही त्या गोष्टीसाठी. हं. ठीक आहे, नाहीतर नाही. असं म्हणजे ऍक्सेप्ट करणे मी शिकले. आणि मॅडम तुमच्या वागण्यावरून ना मी जास्त शिकले.
की म्हणजे बऱ्याच वेळेला मी तुम्हाला ऑब्झर्व केलं की संयम कसा ठेवायचा ते मी तुमच्याकडून शिकले. नाहीतर माझी ना प्रतिक्रिया पहिला असायची. समोरच्या माणसानं काय केलं तर त्याच्यावर पहिला प्रतिक्रिया द्यायची आपण. हे माझ्यात खूप मोठी सुधारणा झाली ही. ती गरजेची होती. म्हणूनच मला ना तुमच्यासोबत जोडलं ब्रह्मांडाने मॅडम. अगदी अ, योग्य गुरु म्हणून तुमची निवड मॅडम केली. अनुराधाताईसाठी मी एक बोलणार आहे आणि दीप्तीताईसाठी पण पुन्हा अलकाताईसाठी माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या बोलल्या आहे त्यांच्या अस्तित्वाची परिचिती देण्यासाठी मी त्यांच्यासाठी एक 4 ओळी बोलू इच्छिते. मनातल्या वादळाला शांततेचा किनारा आहेस तू. मनातल्या वादळाला शांततेचा किनारा आहेस तू. स्वप्नाच्या पसाऱ्यात एक वास्तव आहेस तू. स्वप्नाच्या प्रसाऱ्यात एक वास्तव आहे तूस. नजरेत अडकलेले नजरेत अडकलेले शब्दात न सापडलेले स्वतःला शोधणारी स्वतःला शोधणारी एक अनोखी दिव्य शक्ती आहेस तू. दिव्य शक्ती आहेस तू. दिव्य शक्ती आहेस तू. खूपच सुंदर Very सगळ्या मैत्रिणींसाठी माझ्या. थँक यू खूप सो सुंदर. मच. खूप खूप सुंदर सुंदर. अर्चनाताई, खूप सुंदर, मस्त. खूप छान. अनुराधाला पण त्यांचे त्या ओळी शशिकांत दादा तुम्ही माईक सुरू केला. तुम्हाला बोलायचं आहे? नाही मॅडम, मी टाळ्या वाजवल्या फक्त. टाळ्या चांगली कविता दिली. हम्म. कविता करायची शांत वेळेवरती. ओके. ज्यांनाही व्हिडिओ सुरू करायचा त्यांनी मेसेज टाका मला. मी व्हिडिओ सुरू करायचे हे देते तुम्हाला. ओके? हां. वीणाला सुरू करायचं असेल तर मला सांगा. हां, तर अनुराधाला काहीतरी बोलायचं होतं. बोला अनुराधा. हो मॅडम. तुमच्याबद्दल आहे मॅडम. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच तुमच्याबद्दल जे वाटतंय ते बरं. बोलते. ही कविता ना माझी फ्रेंड नीलम खापने, कविता नाही, या ओळी आहेत अशा थोड्याशा, कविता नाही म्हणता येणार याला, पण तिनं माझ्यासाठी त्या लिहून दिल्या होत्या. आम्ही ज्यावेळेला फार्मसीचा आमचा शेवट झाला ना त्यावेळी निरोप समारंभाच्या वेळेला, हं. तर त्या बापरे. मला इतके दिवस माझ्या डोक्यात मी ती स्लॅम बुक काढून ठेवली होती आणि सारखं वाचत होते की कधीतरी योग आला तर मी मॅडमना हे त्यांच्यासाठी मी समर्पित करेन असं. अं, धन्य ते माता पिता ज्यांना तुम्ही मुलगी म्हणून लाभलात. भाग्यवान आहेत लहासे सर ज्यांना तुम्ही पत्नी म्हणून लाभलात. नशीबवान आहेत तुमचे सासू सासरे ज्यांना तुम्ही सून म्हणून लाभलात. समाधानी आहेत तुमचे भाऊ बहीण ननंद दीर भावजया ज्यांना तुम्ही बहीण वहिनी या नात्यामध्ये लाभलात. आणि कृतार्थ आहे आम्ही सर्व मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा परिवार ज्यांना तुम्ही गुरु म्हणून लाभलात. ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर अनुराधा तुम्ही सगळेजण माझ्या आयुष्यामध्ये आलात. त्या ब्रह्मांडाने पाठवलं आहे. आपल्या ब्रह्मांड नायकांनी पाठवलं आहे. आपण म्हणतो ना, तर हे आपले काहीतरी पूर्वजन्मीचं नातं आहे. म्हणून आपण एवढ्या छान प्रकारे पुढे आलो आहोत. सहज नसतो हा प्रवास सगळा. हो ना? एवढा सहज हो नसतो आणि खरंच ग्रँडमास्टर सगळीकडे असेच होतात असं नाही. ग्रँडमास्टर आता तुम्हाला सगळ्यांनी बरेच जण इतरत्र ठिकाणीही बरंच काही-काही करून आलेले आहेत आणि कधीच कोणाला कुठं जाऊन कुठला कोर्स करू नका. कोणाला कुठं कोणी थांबा असं कधीच नसतं. प्रत्येकाला तुम्हाला तुमचे मार्ग पूर्ण मोकळे असतात. हो ना? पण इथं घडतो, परिवार घडतो. ब्रह्मांड हो कसं हो घडवतं? घडवून घेतं. ओके? असं खरंच मॅडम. कधीतरी थोडंसं रागावणंही असतं, पण ते तुमच्यासाठी असतं. बस. हो हं. मॅडम. आणि आज अनुराधानी स्वतःला जिथून काढलं आणि जिथपर्यंत आणलं. ओके. जरी मी सोबत दिली असेल, नाही असं नाही, पण या प्रवासामध्ये खरी मेहनत अनुराधा पण स्वतः घेतली आहे. कारण माझं काम आहे देणं आणि त्या प्रत्येक गोष्टीवर पूर्णपणे कार्य करणं, स्वतःमध्ये अंगीकारणं, स्वतःला नखशिखांत त्या प्रत्येक माझ्या शब्दासोबत जोडणं, त्यावर विश्वास ठेवणं, हे तुम्ही केलं. आणि तो तुमचा विश्वास जिंकला आहे. आणि फक्त आता जिंकलाच नाही, तर पुढची झेप घेण्यासाठी सुद्धा हा विश्वास, हा आत्मविश्वास तुम्हाला कामी पडणार आहे.
आणि पुढची झेप खूप मोठी असणार आहे. थँक्यू मॅडम. मॅम मला बोलायचंय. थँक्यू. बोलायचं आहे बोला. अनुराधा एक प्युअर सोल आहे, खूप स्वच्छ मनाची आहे. जेव्हा आम्ही फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये होतो एकत्र, तेव्हा स्टार्टला मला अनुराधाचा पहिला फोन आला होता. हा. सगळ्यात पहिला तिचाच फोन. तिने काय एक माझ्याकडनं एक मोठी बहीण या नात्याने माझ्याकडनं एक सल्ला विचारला होता आणि मीही तिला प्रामाणिकपणे त्याचं उत्तर दिलं होतं. त्याच्यावर तिने इतका विश्वास ठेवून अंतर्मनाने तिने सगळं त्याच्यावर हे केलं, आत्मसात. हो हो खूप मॅडम. छान आहे स्वभाव अनुराधाचा. हो छान. ताईंना फोन केला होता मी. हो. नक्कीच. खूप सुंदर. अनुराधा, एक ग्रँड मास्टर आपण म्हणतो ना, आता अगोदरची अनुराधा, आताची अनुराधा तर अनुराधाला सापडली आहे स्वतःला. पण एक ग्रँड मास्टर म्हणून स्वतःसाठी जर एक शब्द द्यायचा म्हटलं, की ग्रँड मास्टर अनुराधा काय घडली आहे, तर काय शब्द देसाल स्वतःला? पूर्णपणे बदल झाला मॅडम माझा. पूर्ण म्हणजे पहिली मी वेगळीच होते आणि आता मी वेगळीच झाली आहे. एक परिपक्वता आली आहे असं माझ्यामध्ये. परिपक्वता. खूप सुंदर. हम्म. खूप छान. आणि खूप सुंदर असणार आहे सगळा प्रवास पुढचा. ओके. मला विश्वास आहे आज अनुराधा वेगळ्या आहेत. अधिक पुढच्या वर्षामध्ये अनुराधा काहीतरी वेगळ्या असणार. फक्त मेडिटेशन सोडायचं नाही. हा फक्त मेडिटेशन सोडायचं नाही. हा प्रवास हो मॅडम. हो थांबवायचा नाही. बस. हो मेडिटेशन सोबत जोडलेली ठीक आहे, आठवडाभराचा एखाद्या वेळेस गॅप पडू शकतो, असं नाही म्हणत मी. पडू शकतो. पण पडला तरी पुन्हा स्वतःला डिसइंटिग्रिटी मध्ये गेल्यानंतर पुन्हा इंटिग्रिटी प्रस्थापित करा आणि पुन्हा स्वतःला नियम लावा. बस. आपण शिकलोय की नाही? हो मॅडम. येस. मेडिटेशननीच तारलंय ना, मेडिटेशननीच तारलंय. आणि ही क्षमता सगळी अनुराधा आपल्यामध्येच होती. फक्त आपल्याला तिचा हो शोध नव्हता. आता आपण आपल्या हो ऊर्जेचा माहिती पूर्ण नव्हतं. शोध घेतला आहे. अधिक पुढे निघूया, स्वतःला खूप घडवूया. ओके. इचलकरंजीकरांनी हो विचार मॅडम. केला पाहिजे. हीच का आमची अनुराधा? हो खूप बदलली आहे मॅडम मी. हाच विषय येणार आहे. ओके. खूप सुंदर, हो खूप सुंदर. आणि नवीन आयुष्य आनंदाने, प्रेमाने, नातेसंबंधांच्या भरभराटीने, आर्थिकतेने, अधिक हो आणि आध्यात्मिकतेने सगळ्या दृष्टिकोनातून पूर्ण समृद्ध असणार अनुराधाचं. खूप शुभेच्छा अनुराधा, खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. दिव्य ऊर्जा कायम तुमच्या सोबत आहे आणि केव्हाही गरज लागली तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कधीच कोणासाठी कधीच बंद होत नाही आणि होणार नाही. ओके. हो ना मॅडम. आत्मा खरंच. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते.